मंडळी नमस्कार. गणपती विसर्जन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि आज सातारा तालुका पोलीस स्टेशनचं गणपती विसर्जन झालं. सांगायचं एवढंच की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉल्बी किंवा इतर गोष्टी एकदम पारंपरिक वाद्य वारकरी संप्रदाय बरोबर घेऊन एकदम थाटामाटात ज्या पद्धतीनं पारंपरिक मिरवणूक काढली जाती त्या पद्धतीनं मिरवणूक काढली. माननीय पोलीस निरीक्षक PI तांबे साहेब यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आजचं जबरदस्त असा गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडलाय आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायानं आपल्याला फार मोठी मदत केलेली आहे. आपण तांबे साहेबांच्याकडून जाणून घेऊया की थोडस. सर नमस्ते. आजचा हा गणपती विसर्जन सोहळा आपल्यासाठी नवीन असाल, काय सांगताल थोडस? नमस्कार, मी निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस स्टेशन. आज सातारा तालुका पोलीस स्टेशन येथील गणपतीचं विसर्जन होतं, तसेच आमच्या घरातील गणपतीचं विसर्जन होतं. आम्ही एक समाजाला संदेश देण्यासाठी खास मेढा आणि आसनगाव येथून विश्वंभर बाबा सांप्रदायिक संस्था आणि श्री भक्त पुंडलिक सांप्रदायिक शिक्षण संस्था आसनगाव या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आम्ही एक समाजाला संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे ती जोपासावी आणि त्या आपल्या परंपरेचा वारसा ह्या पुढच्या पिढीला द्यावा. की DJ आणि डॉल्बी ह्याला कुठेतरी आपण एकाला फाटा दिला पाहिजे आणि ह्या चांगल्या गोष्टी आपण कुठे ना कुठे सुरू केल्या पाहिजे चांगल्या. आणि एवढं सगळं करून देखील आम्ही ह्या वारकऱ्यांच्या सोबत असून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला खूप मनसोक्त आनंद मिळालेला आहे आणि सर्व समाजाने देखील याचं अनुपालन करावं असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच महाराज रामकृष्ण हरी. थोडीशी काय प्रतिक्रिया? आज पोलीस स्टेशननं असा उत्साहात कार्यक्रम साजरा केला, काय बोलचाल? नक्कीच साहेब, आदरणीय तांबे साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी, खरंच आम्हालाही खूप आनंद वाटला की आपण सर्वांनाच हा संदेश देऊया की वारकरी संप्रदायामधील टाळ मृदंग माऊली ज्ञानोबारांच्या जयघोषामध्ये गणरायाचं विसर्जन हे प्रत्येक मंडळाने हा आदर्श घेतला पाहिजे. आज खरं तर तुका म्हणे अंगे व्हावे ती आपण, तरीच महिमानं येईल कळो. आज तुम्ही स्वतः एक आदर्श सर्व समाजापुढे आज ठेवलेला आहात. आपल्या या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आदरणीय तांबे साहेब, सर्व आपले कर्मचारी मंडळ, आपण फार मोठा आदर्श ठेवलेला आहात आणि हा आदर्श प्रत्येकाने सांभाळावा असे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. महाराज